नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीचा धडा 16वा मी नदी बोलते आपण बघतोय। नदी याचाच अर्थ दूसरा शब्द या नदीला आहे सरिता, यानी हिंदी में भी नदी कहा जाता है। मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होतो। मला अनेक ओढे येऊन भेटतात, त्या ओढ्यामुळे मी मोठी होत जाते। इतर नद्याही मला मिळतात। आता हा पहा, पर्वत म्हणजे डोंगर, ह्या डोंगरावरनं ही नदी वाहत येते। आता हे नदी म्हणजे काय की हे डोंगरावरनं झरे ओढे हे वाहत येतात आणि खाली वाहतात, त्याच्यानंतर दुसरीकडून दुसऱ्या नद्या येतात आणि अशा प्रकारे ती नदी मोठी मोठी होऊन जाते आणि खूप मोठी नदी तयार होते। माणसे धरण बांधून मला अडवतात, माझ्या पाण्यावर वीज तयार करतात, त्या विजेवर कारखाने चालवतात, शेतातील पंप चालवतात, पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात। मी उड्या मारते, धावत उंच कड्यावरून वेगाने कोसळते, धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते। आता या नदीचं जे पाणी येतं त्या पाण्यावरून झरे माणसे जे आहेत ते धरण बांधतात आणि त्या धरणाचा उपयोग त्या धरणातील पाण्याचा उपयोग वीज तयार करण्यासाठी होतो। विजेवर कारखाने चालतात, शेतीचे पंप चालवतात किंवा पिण्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर करतात। आता ही नदी जी आहे उंच कड्यावरून, आता ही नदी म्हणजे झरेच आहे, हे झरे मोठमोठ्या कड्यांवरनं खाली येतात आणि खाली ओसरून ते एका ओढ्यामध्ये होतात आणि हा ओढा म्हणजेच एक धबधबा असतो आणि अशा धबधब्यामध्ये अशाच डोंगरावरनं जो झरा वाहतो तो एक धबधबा असतो आणि त्या धबधब्यातून ही एक प्रकारची नदी तयार होते। आता ही नदी खाल्यानंतर पर्वत उतारावर मी सपाट मैदानी भागात येते। आता उंच खाली आल्यानंतर पुन्हा सपाट म्हणजे एकदम सरळ रस्त्यावरून सरळ जागेवरनं ती जाते। आता माझा वेग कमी झालेला असतो, माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते, माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात। आता जी ही नदी आहे अगदी संथ वाहते, ज्याप्रमाणे समुद्र हा उसळत असतो लाटांनी, त्याप्रमाणे नदी उसळत नाही, तर नदी कशी असते, शांत, आणि ती वाहत वाहत आजूबाजूचा परिसर हिरवागार करते आणि याच नदीच्या पाण्याने शेतकरी आपल्या शेतात पाणी घेतो आणि त्यातूनच धान्य पिकवत असतो। पण मला एका गोष्टीची खंत आहे, मी सगळ्यांच्या उपयोगी पडते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषित करतात। नदीचं पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, कारखान्यातल्या उद्योगासाठी वापरतो, शेतात वापरतो, पण आता काय झालेलं आहे, याच नदीमध्ये कारखान्याचं पाणी किंवा इतर लोकंसुद्धा त्या पाण्यामध्ये जनावरांना धुतात, स्वतःचे कपडे धुतात, भांडी धुतात, त्यामुळे काय होतं, पाणी प्रदूषित होतं आणि या गोष्टीची ते अत्यंत खंत वाटते, वाईट वाटतं की मी तुमच्या उपयोगी पडते पण तुम्ही माझा योग्य वापर करत नाही। माणसांच्या वस्त्या, छोटी गावे, शहरे यांच्या जवळून वाहत जाताना मी जास्तच प्रदूषित होते, तरी मी पुढे पुढे जातच राहते, मी कुठेही थांबत नाही, थांबला तो संपला असेच मी सगळ्यांना सांगत असते। शेवटी मी सागराला जाऊन मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवास थांबतो, म्हणजे ती सतत वाहत असते आणि शेवटी ती मोठ्या समुद्राला जाऊन मिळते आणि तो समुद्र मोठा होतो आणि तिथे नदी संपते। हा धडा वाचून यातून एकच आपल्याला सांगायचं आहे की नदीमध्ये आपण चांगल्या रीतीने नदीच्या पाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून ते पाणी प्रदूषित होणार नाही आणि त्याचा वापर आपल्याला होऊ शकेल। म्हणून आपण शक्यतो पाणी प्रदूषित करण्याचा प्रयत्न करायचा नाही। आता या पाठाचे मी काही प्रश्न काढलेले आहेत। आता या पाठाचे प्रश्न आहे, 2-3 वाक्यात उत्तर द्यायचं। हा नदीचा उपयोग लिहायचा आहे, नदी कुठून येते, नदीचे पाणी प्रदूषित का होते, नदी आपल्याला काय सांगते आणि का सांगते, तुम्हाला माहीत असलेल्या नद्यांची नावे लिहा आणि खालील वाक्यातील नाम सर्वनाम क्रियापद ओळखा।
आता मी नदी आहे, या नदीमध्ये सरनाम काय आहे? नदी. सर्वनाम आहे मी आणि क्रियापद आहे, याच्यामध्ये आहे. त्या ओढ्यामुळे मी मोठी होते. मी सर्वनाम, होते हे क्रियापद, ओढा हे नाम. शेतातील पंप चालवतात. पंप नाम आहे, चालवतात क्रियापद आहे, शेत हे पण नाम आहे. मी उंच कड्यावरून वेगाने कोसळते. मी सर्वनाम, कोसळते क्रियापद. माझ्यामुळे शेतकरी धान्य पिकवतात. पिकवतात हे क्रियापद, माझ्या हे सर्वनाम झालं, धान्य, शेतकरी हे नाम झालं. मी सागराला जाऊन मिळते. मिळते क्रियापद, मी सर्वनाम आणि सागर हे नाम. पाणी कोठून कुठून मिळते, तिचे चित्र काढावं, नाव लिहा. आता हे गाळलेले शब्द भरायचे आहेत. तुम्ही पुस्तकातून शोधून गाळलेले शब्द लिहू शकता. त्यानंतर या शब्दांची वाक्य बनवायचे. हा संपूर्ण प्रश्नोत्तराचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या वहीत सोडवायचा आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही तुमचे क्वेरीज असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.